बस झालं आता. चिकाच्या सांगण्यावर ना 2 दिवस कसे बसे काढलेत मी. आता नाही, पण आता उद्या मी काहीही झालं तरी प्रभासला भेटायला जाणार. आता रिहर्सलला जायचं म्हणजे प्रभासच्या आवडीचा ड्रेस घातला पाहिजे, त्याला आवडेल असा मस्त दिसणार आहे मी. कोणता ड्रेस घालू? कोणत्या ड्रेस मध्ये आवडेल मी प्रभासला? जाऊ दे, कुठलाही ड्रेस घातला तरी प्रभासला मी नक्की आवडणार आहे. उगाच टेन्शन घेते. हा जरा फेंट वाटतोय का? मग हाच? नाही नाही नाही, हाच कसा? हा तर लास्ट टाइम घातला होता. नाही, हाच. जानूचा फेवरेट कलर कोणता आहे हे सुद्धा माहिती नाही मला. कसं होणार आहे माझं? आज घालावं लागेल. वीणाताई, माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम वरचं सोल्युशन वीणाताई. करेक्ट. वीणाताईला आत्ताच्या आत्ता ना कॉल करून सांगते, प्रभासला विचार त्याचा फेवरेट रंग कोणता आहे. लगेच कळेल ना तिथल्या तिथे. वीणाताई, हा ताई उचल, ताई उचल, लगेच उचल फोन. का? अगं म्हणजे शैलजा वंशज अशा वागल्या. वागू देत, पण त्यासाठी मी तुमच्यावर का राग काढू आंटी? हे बघा, माझा राग हा प्रभास आणि शैलजा मॅडमवर आहे, बाकी कुणावर नाही. आणि तसंही तुम्ही त्यांना घाबरता, मी नाही. मी कुणालाही घाबरत नाहीये, मला तशी सवय सुद्धा नाही. ही जर या घरात आली तर माझा फायदाच फायदा आहे. हिचा वापर मी शैला वंशजना गप्प बसवायला करणार. येस आंटी, हो, तुम्ही शैलजा मॅडमना एवढं का घाबरता? मी? छे छे, मी कुठे घाबरते? ओ इज इट? मग जेव्हा काल रात्री जेवणाच्या वेळी जेव्हा त्या मला ओरडल्या तेव्हा तुम्ही कोणी काहीच बोललं नाहीत, तुम्ही मला थांबवलं सुद्धा नाहीत. कॅश, कॅश नाही करिश्मा. माझं नाव करिश्मा आहे आणि जी लोक माझ्या क्लोज आहेत तेच फक्त मला कॅश हाक मारू शकतात. हे बघ करिश्मा, मला माहिती आहे प्रभास आणि बाकी सगळे तुला जे काही बोलले ना ते ऐकून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. तसं बघायला गेलं ना तर तुझं काहीच चुकलं नाहीये. तू फक्त मला सावध केलंस आणि वास्तवाची जाणीव करून दिलीस. पण अगं, तू त्यांची बाजू सुद्धा समजून घे ना. आता तू मला सांगणार आहेस की इतरांची बाजू कशी समजून घेऊ एंड ऑल? तू काल आलीयस या बँड मध्ये, बट बिहेव अशी करतेस ऍज इफ तू सगळ्यांना लहानपणापासून ओळखतेस. हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं. काय सॉरी करिश्मा, मी फक्त एवढंच. फक्त व्हॉट? हा, तुला माहितीये मी किती इम्पॉर्टंट आहे या ग्रुपमध्ये? हा जो रिहर्सल हॉल दिसतोय तुला, हा प्रभास आणि मी सिलेक्ट केला होता. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट्स आणायला मी, प्रभास, अजय कुठे कुठे फिरलोय ना हे तुला माहिती सुद्धा नाहीये. ओके? अगं मला एवढंच काय? हा, तुला हे सुद्धा माहिती नाहीये की या बँडचं नाव संगीत माफिया मी सजेस्ट केलं होतं. तुला माहितीये या स्टेजवर सगळ्यात पहिले सॉन्ग मी गायले होते. And that was cheered by this gang. आणि आज तीच गँग तुझ्या फेवर मध्ये येऊन मला ओरडते. कोण आहेस कोण तू? हा, एखाद्या सुपर टॅलेंट सिंगिंग कॉम्पिटिशनची विनर? स्वतःच्या देवळात स्वतःच्या लोकांसमोर गाणं इज व्हेरी इझी, पण जेव्हा हजारो करोडो क्राऊड समोर तुला गावं लागेल ना तेव्हा तुला समजेल की व्हॉट इट मीन्स. सी,
इतक्या मोठ्या क्राऊड समोर मी किती कॉन्फिडेंटली गाते ते, आणि तो क्राऊड सुद्धा किती क्रेझिली रिस्पॉन्ड करतोय. तुला जमणार आहे सगळं? लाईफ मध्ये पहिल्यांदा प्रभासचा चॉईस चुकलाय, अँड आय होप तो हे एक्सेप्ट करेल आणि चूक सुधारेल. आता हे सुद्धा जाऊन तू सांग प्रभास आणि माझ्या गँगला, ओके? जर माझ्या असण्याने कोणाला एवढा त्रास होणार असेल ना, तर मी नाही थांबणार बँडमध्ये. चला मी येतो आता. चिन्मयी, मला वीणाशी बोलायचंय. बरं तुम्ही बोला, मी बाहेर थांबते. थँक्स. वीणा मी आहे बाहेर. वीणा, आर यू ऑल राईट? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तुला बघून असं अजिबात वाटत नाहीये. वीणा, काय झालंय सांग ना. खरंच काही नाही. नाही, ज्या मुलीला खोटं बोलायला आवडत नाही ती मुलगी आज खरं काय ते लपवतेय. वीणा, हे बघ, आय कॅन अंडरस्टँड. तू आता जे फील करतेस ना ते खूप नॅचरल आहे. कधी कधी नाही जुळून येत गाणं, कारण नवीन वातावरण, नवीन लोक, नाही म्हटलं ना तरी या सगळ्या गोष्टींचं दडपण येतच. पण अगं त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, आणि मनाला तर अजिबातच लावून घ्यायचं नाही. तुला या गोष्टीचं वाईट वाटतंय ना की तू आजही गाताना कॉन्शियस झालीस. बरं ऐक, आपण ना उद्या फ्रेश मूड मध्ये नव्याने सुरुवात करूया. वाटल्यास वडापाव पार्टी करूया. हा, मी तुला सांगतो ना, खाखा सगळे वडापाव फस्त करणार आणि आपल्या वाट्याला एकही वडापाव उरणार नाही. प्रभास प्लीज. सॉरी, मी निघते. वीणा, एक मिनिट. वीणा थांब. वीणा, काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय सांग ना तू. या घरात म्युझिक चालत नाही, तुला माहिती आहे ना? मग कुणाला विचारून केलंस? थांब. शैलेश, तुझ्या बायकोला आवर घाल जरा, आणि गरज पडली तर तिला या घराची शिस्त आणि नियम तिला पुन्हा एकदा नीट समजावून सांग. असे समजावून सांग की तिला ते कायम लक्षात राहतील. पुन्हा हे सगळं सांगायची वेळ माझ्यावर आणू नकोस. मान्य आहे की या घरात शिस्त असते, नियम असतात, पण मग ते सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत ना. म्हणजे जसं काय तुम्हाला कळतच नाहीये मी काय म्हणते ते. या घरात प्रभासचं म्युझिक वेळ खपवून घेतलं जातं. तो रिहर्सल करू शकतो, कॉन्सर्ट करू शकतो. अरे त्याचं तर स्वतःचा म्युझिक बँड सुद्धा आहे. आणि त्याच घरात मी साधी म्युझिक सिस्टीम ऑन केली तरी तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम. वा वा, म्हणजे प्रभास सख्खा आणि आम्ही सावत्र, असं कसं चालेल? बोलताना नीट विचार करून बोल. विचार करूनच बोलते. आम्हाला एक नियम, प्रभासला एक नियम, असं नाही चालणार. हे बघा, नाहीतर मला ना समजावून सांगा की या घरात प्रभासला सगळं करायची परवानगी आणि आम्हाला नाही, असं का? नाही म्हणजे तुमचे हे नियम, या सगळ्या गोष्टी आमच्या तरी समजण्या पलीकडे, हो ना? खरंय तुझं, अगदी खरंय. ह्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना समजण्याच्या पलीकडच्याच आहेत. पण तू विचारतेस म्हणून सांगते, प्रभासचं संगीत प्रेम हे आजचं नाहीये. आणि नवीन वर्षातली कॉन्सर्ट झाली की तो हे सगळं सोडून देणार आहे, असं वचन दिलं त्याने मला. सोडेल तेव्हा सोडेल.
पण आजवर त्याचं संगीत प्रेम या घरात जोपासलंच कसं गेलं? आणि जर त्याचं संगीत वेड या घरात खपवून घेतलं गेलंय ना, तर मी पण माझा छंद, माझी आवड जोपासणारच. आणि तेही इथे खपवून घेतलं गेलं पाहिजे. अजून किती सरप्राइजेस देणार आहेस? हो, पण यावेळी तुझ्यासाठी नाहीये ते सरप्राईज, तुझ्या भाच्यासाठी आहे. म्हणजे? डोळे मीठ. बर. हात पुढे कर. आता उघड. कसं वाटलं? अरे किती क्यूट आहे हे. हा, पण तुझ्यासाठी नाहीये, प्रभाससाठी आहे. अच्छा, म्हणजे प्रभासला हे गिफ्ट देऊन त्याला आपल्या ग्रुपमध्ये सामील करण्याचा प्लॅन आहे तुझा? नाही नाही, तसं नाहीये. उलट हे गिफ्ट पाहून ना प्रभास मधलं संगीत प्रेम फुलून उठेल. आणि जेव्हा ते फुलेल तेव्हा त्याच्या प्रत्येक गाण्यात मी असेल तुझ्यासोबत. पण मग तूच दे ना त्याला, तो गाडीतच बसलाय. नाही, नको. म्हणजे जोपर्यंत मी रीतसर तुला मागणी घालत नाही तोपर्यंत मी तुझ्या घरातल्या कोणालाच भेटणार नाही. अरे पण बाबांना माहिती आहे हे सगळं. अगं हो, कारण ते आमच्या मंदिरात येतात, त्यामुळे ते. आतू, चल चल, बाय बाय. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. थँक्यू अतू, यू आर माय स्वीट हार्ट. यू आर माय स्वीट हार्ट टू. आता हे माझ्या जवळच राहणार. माझ्याही. प्रभासच्या मनात संगीताचं प्रेम रुजवून स्वतःची इच्छा पूर्ण केलीस तू. पण माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण ठेवल्यास. तू माझ्या आयुष्यात, आणि हे तुझं गिफ्ट प्रभासच्या आयुष्यात आलेच नसते तर आज मी अशी वृक्ष झालेच नसते. तुला गरजेपुरते पैसे देतो की नाही? मग अजून पैसे कशाला हवेत तुला? या वयात मुलांचे खर्च असतात, नाही पुरत पैसे. आणि तुमच्या लक्षात आलं नसेलच, उर्मी मोठी झाली आता. नुसतीच वयाने मोठी झाली, जबाबदारीची जाणीव मात्र शून्य शून्य. मनोहर, अरे काय झालं इतकं? सांगा सांगा आता दादाला, चांगला मीठ मसाला लावून सांगा. दादा, उर्मीला पैसे हवे होते जे तिने माझ्या पकड्यातून घेतले, मला न सांगता न विचारता. देवा 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 देवा, आता सगळे माझ्या उर्मीच्या जीवावर उठणार. रजनी, गप्प बस, उगाच कांगावा करू नकोस. उर्मी, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हो का? तुम्ही उर्मीकडून अपेक्षा करता? तुम्ही तिच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्यात हो? बापाचं नाव देण्यापलीकडे तुम्ही काय दिलं तिला? रजनी, उर्मी, तू आज जा, जा बाळा, नाहीतर तुला काय काय ऐकावं लागेल ना, काय माहिती. थांब उर्मी. मनोहर, आपली मुलं तशीच वागतात जसे आपण त्यांना संस्कार देतो. हे कदाचित तुझ्या बायकोला समजत नाही. आणि कसं समजणार रे? माझ्या आई वडिलांनी तिला दिलेल्या संस्कारांना तिनं कधीच तिलांजली दिली आहे. दुसऱ्याचा पैसा वस्तू कधीच चोरू नये
खोटारडेपणा कधी करू नये हे समजतच नाही ना तिला. आणि कसं जाणार रे, 20 वर्षापूर्वी जी खोटं बोलायची सवय होती ती अजूनही तशीच कायम आहे. आणि दुर्दैवानं उर्मीने नेमके हे दुर्गुण उचलले. दादा, तू तुझे हे संस्कार तुझ्या मुलीला दे. माझ्या मुलीचं काय करायचं ते माझं मी बघेन. रजनी, बस बस, खूप बोललीस तू. यापुढे तुझ्या तोंडून एक शब्द नकोय मला. प्रत्येक वेळेला माझं तोंड का बंद केलं जातं? मनोहर, तिला बाबा, तुम्ही जरा शांत व्हाल का? आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात ना. रागाच्या भरात बोलण्याने उगाच गोष्टी बिघडतात. बघितलंस मनोहर, याला म्हणतात समजूतदारपणा आणि परिस्थिती सावरून घेण्याची पद्धत. आणि हे सगळं उगाच येत नाही रे, त्यासाठी संस्कार कारणीभूत असतात. अभिमान आहे मला की माझी वीणा तिच्यावर केलेले संस्कार कधीही विसरत नाही. आणि काहीही झालं तरी संयम आणि खरेपणा सोडणार नाही याची खात्री आहे मला. यार प्रभास, why you are not receiving my phone? What's wrong with you? प्रभास, उचल. एक कॅश स्वतःवरचा संयम सोडून. अंकल यार प्लीज, तू मध्ये बोलू नकोस. आधीच प्रभास माझा कॉल रिसीव्ह करत नाहीये आणि मेसेज सुद्धा करत नाहीये. तो मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं त्याच्याशी. काही प्रॉब्लेम झालाय का? अंकल, प्रॉब्लेम्स ना वाढत चाललेत. त्या वीणाला रिहर्सल हॉल मध्ये गायला प्रॉब्लेम्स आहेत, तर ती कॉन्सर्ट मध्ये काय गाणार आहे? ती मूर्ती का आणलीस तू? कॅश कॅश तुला माहिती आहे ना वीणा आणि पांडुरंगाचं कनेक्शन कसं असतं ते. हा, हे बघ, ही पांडुरंगाची मूर्ती बघून आहे ना, ती अगदी ना तिला ना घरच्यासारखं वाटेल आणि ती अगदी सहज गाऊ शकेल ना. मला खात्री आहे पांडुरंगाची मूर्ती बघून ती आज ना खूप कमाल गाणार बघ तू. हा, हाऊ पथेटिक अंकल. आता तू कॉन्सर्ट मध्ये विठ्ठलाच्या मूर्त्या उभ्या करणार आहेस का? बट नॉनसेन्स. पांडुरंगा वेडी आहे ती, माफ कर तिला. काय झालं? कुणाचे सारखी फोन येत आहेत? एकदाच काय ते फोनवर बोल आणि क्लिअर कर सगळं. हॅलो प्रभास, अरे कुठे आहेस तू? मी किती कॉल केले तुला. तू 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 निघालेस का इकडे यायला? हा, म्हणजे बरं ऐक ना प्रभास, अरे वीणा म्हणते की आज बाबांना सगळं खरं सांगून टाकायचं आणि त्यानंतरच ठरेल की ती रिहर्सल हॉलला येणार आहे का नाही ते. मला काय वाटतं, ती बाबांशी बोलण्याआधी ना तूच इथे ये आणि तिची समजूत का. अगं पण हे म्हणजे, हॅलो, काय नाही, तू सांगितलंस तेवढंच सांगितलंय, बाकी काय नाही. नो मोर कॉल्स. आज फोन वापरायचा नाही, कळलंय? ऑफिसमध्ये गेल्यानंतर फक्त ऑफिसच्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. अगं पण तू दिवसभर मोबाईल वापरायचा नाही पटत नाहीये तुला? तर तुलाही मला उलट उत्तर द्यायचंय का माझ्या शब्दाला तुझ्या लेखीही किंमत नाहीये? तू अगं असं नाही आहात तू. दादाला दिलेलं वचन पूर्ण करण्याचं स्वप्न बघितलंय मी, त्याची शिक्षा देतोयस तू. तू ऐकून घे ना माझं. तू अगं जेन्युइनली मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं वीणा ना तिच्या बाबांना. तू माझं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे अगं. तू बोल. तू ऐक ना, मला थोड्या वेळासाठी जाऊ दे. मी परत आलो की तू म्हणशील तितका वेळ, तू म्हणशील तितके दिवस मी ऑफिसमध्ये थांबायला तयार आहे. तू प्लीज.
ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर मी नाही जात तिकडे, पण ऍटलीस्ट तू मला माझा फोन तरी दे ना. तू माझा फोन करणं खूप महत्वाचं आहे. मला अर्जंट कॉल करायचा आहे. अगं तू मला एक कॉल करून बोलू तर दे ना. तू प्रभास, आज आत्ता या क्षणी तुला ठरवायचंय तुला काय प्रिय आहे, तुझं म्युझिक की तुझी आत्तू, तुझं गाण्यावरचं वेड की तुझ्या आत्तूच्या शब्दाचा मान. तू ठरव. या क्षणी तुला ठरवायचंय तुला काय प्रिय आहे, तुझं म्युझिक की तुझी आत्तू. तुझी मास्टरी आहे म्युझिक मध्ये. पण तुला खरं सांगू का, तुझी फेवरेट आत्याने इथे तुला ऑफिस मध्ये मुद्दाम डांबून ठेवलंय, तुला तुझ्या म्युझिक कॉन्सर्टला जाता येऊ नये म्हणून. असं कोणी करतं का? खरंच सांग, असं कोणी करतं का? पण ती करू शकते. मुद्दाम करते ती तुझ्या बरोबर. असं मला काय वाटतं सांगू का, तू सरळ सरळ बंड कर आत्याच्या विरोधात. हे जे बंधन तिने तुझ्यावर घातलंय ना, झुगारून लाव आणि जा कुठल्या तरी रिसॉर्टवर. अरे रिसॉर्टवर कशाला, आपल्या गेस्ट हाऊसवर जा. तिथे तुला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. आत्या सुद्धा गेस्ट हाऊस. तुला माहितीये मी स्वप्नातही बाबांना फसवण्याचा विचार नाही करू शकत, आणि मी जे काही केलंय ते चूक आहे हे लक्षात आलंय रे माझ्या. आणि बाबाच म्हणतात आपली चूक मान्य करणं ही प्रायश्चित्ताची पहिली पायरी आहे. पांडुरंगा, बाबांना ना सगळं खरं सांगण्याचं बळ दे. एवढंच मागते. वीणा, हा तुझा आतताईपणा आहे. बाबांना आता सगळं खरं सांगून काय होणार आहे ह्याची कल्पना आहे ना ग तुला. प्लीज बाबांना सगळं नको सांगू ग, ऐक माझं. हॅलो. हॅलो. हा वीणा, मी प्रभास बोलतोय. हॅलो प्रभास, मी चिका बोलते. तू आणि आहेस कुठे? मी कधीपासून कॉल करते तुला, तू उचलत का नव्हतास? चिका, तुला सगळं सांगतो मी. हे बघ, मला आता काही कारणामुळे इथे ऑफिसमध्येच थांबावं लागतंय. हा, पण इथलं काम संपलं ना की मी लगेच संगमनेरला येतोय. पण प्लीज चिका, तोपर्यंत सिच्युएशन हँडल कर. मी आलो ना की मी वीणाशी बोलतो. मी कन्व्हिन्स करेन तिला. बरं ठीक आहे, पण तू प्लीज लवकर ये. इथे परिस्थिती ना खूप टेन्शनवाली होत चालली. वीणा अरे काहीच ऐकायला तयार नाहीये. तिने ठरवलंय आज बाबांना ना सगळं खरं सांगून टाकायचं. चिका, काही झालं तरी तू त्या दोघांचं बोलणं होऊ देऊ नकोस प्लीज. हो ठीक आहे, पण तू प्लीज लवकर ये. येतो. चल बाय. वीणा, वीणा, वीणा. वीणा, तुला बाबांना सगळं खरं सांगायचंय ना? ठीक आहे, सांग. फक्त माझं एकदा म्हण. तुला हेच म्हणायचंय ना चिका? वीणा पुन्हा एकदा विचार. अजिबात नाही. हे बघ, मला एवढंच वाटतं की
बाबा आता बाहेरून दमून येणार, आधीच ते उन्हातून येणार, त्यात कदाचित त्यांची चिडचिड सुद्धा झालेली असू शकते. हे सगळं तू त्यांना आत्ता सांगितलंस तर ते तुझ्यावर रागवूही शकतात ना. तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना थोडा आराम करू दे. एक काम कर, ते जेव्हा संध्याकाळी मंदिरात आरतीला जातील ना तेव्हा सांग ना तू त्यांना सगळं, म्हणजे का तुझ्याकडे पण त्यांच्याशी बोलायला थोडा वेळ मिळेल. म्हणा एवढा वेळ थांबलेस, अजून थोडा धीर धर ना. नाही चिका, मला त्यांच्याशी आत्ताच बोलायला. मीना प्लीज. नाही नाही, मी अशी अपराधीपणाची भावना ठेवून त्यांच्या समोर आता नाही जाऊ शकत. हे बघ, तू नको सांगू म्हणत नाहीये, फक्त नाही चिका, खरंच नाही. मला ना आता त्यांच्याशी बोलायलाच हवं, आणि ते पण या क्षणी. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. नाही मीना, ऐक अगं, मी बाहेर बसते, त्यांची वाट बघते, पण ते आल्या आल्या मी त्यांना सगळं खरं सांगणार आहे. अगं संध्याकाळी सांग ना. मी नाही. तुझ्या वागण्या बोलण्यासारखे तुझे अश्रू सुद्धा खोटे आहेत वीणा, आणि या खोट्या अश्रूंनी माझा राग शांत होईल या भ्रमात राहू नकोस. बाबा बाबा, वीणाच्या ह्याच्यात काहीच चूक नाहीये. ती बँड मध्ये जायला नाहीच म्हणत होती. माझाच हट्ट होता की तिने बँड मध्ये गावं. ती मला म्हणत पण होती की नको, पण मीच तिला म्हटलं. तू सुद्धा, म्हणजे तू सुद्धा या सगळ्याला हातभार लावलायस? पांडुरंगा, अरे आज काय काय ऐकायला लागणार आहे मला. अगं, आपली मैत्रीण जर चुकीच्या मार्गाने जायला लागली तर तिला त्यापासून अडवायचं सोडून तू स्वतःच्या हाताने तिला धरून त्या मार्गावरून घेऊन गेलीस. तुझ्यामुळे जर माझी मुलगी ही अशी वागली असेल ना आज माझ्याशी, तर मग ही असली मैत्रीच नको. चिन्मयी कामेरकर, यापुढे वीणाला तू कधीही भेटायचं नाही, समजलं? हो बाबा, पण बस. खूप झालं आता. आणि तू आजपासून या घराचा उमराही ओलांडायचा नाहीस. ते बाहेरचं जग नको, आणि ती बाहेरची वाईट चालीरीतीची माणसंही नको. तू यापुढे कुठल्याही कामासाठी या घराबाहेर जायचं नाही, कुणालाही भेटायचं नाही. मोबाईल कुठे तुझा? बाबा, बाबा मला माफ करा, माझी खरंच चूक झाली. मी पुन्हा असं नाही करणार, खरंच. आजवर या रघुनाथ अभ्यंकरनं कधीही कुणासमोर मान खाली घातली नव्हती. आज मी ती घातली तुझ्यामुळे. मला खात्री होती की तू माझा मान वाढवशील. वीणा, तू माझी फक्त मुलगी नाहीयेस, माझा अभिमान आहे. होतीस. आज माझ्या सगळ्या अभिमानाचा चिंदड्या झाले. मी हरलो, माझे सगळे संस्कार हरले. हे फक्त तुझ्यामुळे झालं वीणा, आणि ही चूक नाहीये. चिका, ऐक, माझं इथलं काम ऑलमोस्ट संपलेलं आहे. मी शार्प 6 वाजता निघेन आणि डिरेक्टली संगमनेरला पोहोचेन. प्लीज तोपर्यंत तू वीणाला सांभाळ. हा, करशील ना तू सगळं? मी शार्प 6 वाजता निघेन आणि डिरेक्टली संगमनेरला पोहोचेन. तोपर्यंत चिका प्लीज, तोपर्यंत सिच्युएशन हँडल कर. हा, मी आलो ना तिकडे की आपण काहीतरी सोल्युशन काढूया. मी बोलतो वीणाशी. चिका, तू ऐकतेस ना माझं? प्रभास, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. चिका, तू माझं बोलणं आधी ऐक. हे बघ, मी मोठ्या मुश्किलीने इथून निघतोय. इथे काय झालंय ना, तुला कल्पना नाहीये. खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मधून जातोय मी. सो प्लीज तू वीणाला सांभाळ. बघ, मी येईपर्यंत थोडं सांभाळ. मी येतोच. हा, तो प्रभास, ऐक ना जरा. हे बघ, सगळं संपलंय. जे व्हायचं होतं ना ते झालंय आता.
वीणाने बाबांना सगळं खरं सांगून टाकलंय आणि त्यांनी माझ्याशी बोलायचं नाही अशी ताकीद दिली तिला. ती खूप तुटली आहे रे. आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलून आयुष्य उद्ध्वस्त झालंय तिचं. हॅलो हॅलो प्रभास, तू ऐकतोस ना मी काय सांगतेय ते? चिका, मला तिच्याशी बोलायचंय. तू प्लीज प्लीज काही करून तिला बाहेर आण. प्रभास, ते शक्य नाहीये. हे बघ, मी काय दुसरं कोण. बाबा प्लीज प्लीज दार उघडा ना. बाबा असं नका ना करू. बाबा बाबा हवं तर मी नाही बोलणार तुमच्याशी, पण मी फक्त तुमच्या पायाला तेल लावेन आणि निघून जाईल. बाबा बाबा उघडा ना दार. बाबा बाबा दार उघडा ना. बाबा 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 उघडा ना दार. मी नाही ना बोलणार तुमच्याशी. बाबा उघडा ना दार. हो बरोबर आहे. हो तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवणार? ती वीणा तुमची लाडकी आहे ना. हो जरा डोळ्यावरची झापडं काढून नीट बघा काय चाललंय ते, म्हणजे कळेल तुम्हाला. हो तिचं खोटं बोलणं संपतच नाहीये. तुमची ती लाडकी भाची बसली तोंड फुगवून तिच्या खोलीत काहीही न खाण्यापिण्याची नाटकं करतीये. म्हणजे काय, लोकांना तिची दया येईल आणि मग सगळ्यांची सहानुभूती मिळेल. रजनी, आता हे गेले तिला मस्का मारायला. ऐक, प्रभासची ना याच्यात काही चूक नाहीये. तो खूप चांगला, अजिबात वाईट नाहीये. गप्प बस गा तू. ओरडू नकोस ना तू अशी. तो खरंच खूप चांगला आहे. मी ना त्याच्याशिवाय राहूच शकत नाही मम्मी. गप्प बस. काय चाललंय तुझं? हे बघ, ह्या घरात थोडे दिवस आता त्याचं नावही घ्यायचं नाही, कळलं का? मी सांगते म्हणून. आणि आता इथून पुढे मी जे सांगते तेच करायचं. मी बता ना यार, क्या हुआ? प्रभास, असं काय सिच्युएशन आहे तिथे? बोल ना यार, क्या हुआ? ए प्रभास, वीणाचे बाबा तुझ्यावरही भडकले का रे? हे बघ, आता सस्पेन्स नको वाढवू. काय झालं ते सांग पटकन. काहीच. मी इतकंच सांगायला आलोय की वीणा यापुढे आपल्या बँड मध्ये कधीही गाणार नाहीये. प्रभास 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 प्रभास, व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रभास, मी तुला इतका हेल्पलेस कधीच बघितलं नाहीये. इनफॅक्ट कुठलीही सिच्युएशन असली तरी तू टॅकल करू शकतोस याची गॅरंटी आहे मला. मग ही गोष्ट एवढी मनाला का लावून घेतोयस तू? अरे गेली ती वीणा यार, आणि आपलं कॉन्सर्ट होणार आहे. एवढं काय आहे त्यात? प्रभास यार, समजाव कोणीतरी याला. ही इज बिहेविंग लाईक अ लूजर. कॅश प्लीज. यू नो हिम. एक तर तो त्याच्या शब्दावर ठाम असतो आणि दुसरं म्हणजे तो कोणालाही त्याचा शब्द मोडू देत नाही. यू नो हिम. यार, नहीं, मी त्याला असं नाही बघू शकत. ये ऐसे नहीं चलेगा, कुछ तो करना पड़ेगा. अजय अजय, अंकल थांब थांब, राहू दे त्याला, एकट्याला राहू दे. त्याला ना आता एकांताची गरज आहे.
त्याच्या मनातलं युद्ध आहे ना ते त्याला एकट्यालाच लढावं लागेल. पण मग काय म्हणजे मग हे आपला कॉन्सर्ट आपला बँड आपलं म्युझिक वगैरे हे सोडून द्यायचं? हा असंच? अरे अजय माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाहीये हो, हे तुलाही माहितीये. आत्ता त्याला एकट्याला राहू दे. आपल्या सगळ्यांसाठी प्रभासने किती केलं हे आपल्याला माहितीये. आता आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. ही झालेली चूक आपल्या सगळ्यांची होती आणि त्याचा त्रास प्रभासला होतो. आपल्याला ना आपली चूक सुधारावी लागेल यार. पण आपण काय करू शकतो यार?